नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज टाइम खूप झालेला आहे. 12:16 झालेत. आत्ता चालू केला आहे मी डिवाइस, आता ऑन केलेला आहे आणि किलोमीटर 0 करू. आणि आज शनिवार आहे, गाडी वगैरे खूप घाण झाली होती, त्याच्यामुळं पूर्ण क्लीन वगैरे केलं आहे, पॉलिश वगैरे मारलेलं आहे गाडीमध्ये. तर चला फर्स्ट राईड आली की देतो अपडेट. मित्रांनो, टाइम झालाय बघा 4:43 झालेत आणि मी पोचलोय कुठं, बावदानला. आणि फर्स्ट राईड आपली 12 वाजता मी डिव्हाइस ऑन केला होता. त्याच्यानंतर मला 2.5 तासानंतर मला फर्स्ट बुकिंग आली, म्हणजे 2:30 वाजता बुकिंग आली फर्स्ट राईड. आणि त्याच्यानंतर तिथून मी कुठली आली, भोसरीवरून आंबेगाव बुद्रुक, नवले ब्रिजच्या पुढे. ती ॲक्च्युली 30 किलोमीटरची राईड होते बघा. 30 किलोमीटरची राईड होती, 1.25 तास टाइम लागलेला आहे आणि 552 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. आणि तिथूनच मला 5 मिनिटानंतर लगेच अजून एक दुसरी राईड आली. ती 14 किलोमीटरची राईड होती आणि 372 रुपये आपल्याला भेटले आहेत. आणि दोन्ही पहिली जी राईड होती भोसरीवरून नवले ब्रिज, ती होती राईड प्राईममध्ये. आणि त्याच्यानंतर जे बावदानची होती ते प्राईम प्लसमध्ये होती. दोन्हीला पैसे चांगले भेटलेले आहेत. आता ॲक्च्युली सकाळी 12 वाजता चालू केलं होतं मी, त्याच्यानंतर 2.5 तास वेट करावा लागला मला फर्स्ट राईडसाठी. आता इथं बावदानमध्ये आलो आहे, पण काय 100-100चेच वाजायला लागलेत, कारण 100-100चे घ्यायचे नाहीत. आता 4:30 पावणे-5 वाजलेत. तर बघू, रात्रीपर्यंत जेवढं होईल तेवढं देतो अपडेट. टाईम झालाय 9:17 झालेत. मी पोचलोय आता, एअरपोर्टला ड्रॉप झाला माझा. आता तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं, बावदानला होतो. तिथून मला पडली बुबरची, बावदानवरून डेक्कन, त्याच्या मला भेटले 9 किलोमीटरचे 225. त्याच्यानंतर मग डेक्कनवरूनच मला पडली पिंपरीची, त्याचे मला 15.5 किलोमीटरचे 282 रुपये भेटले. त्याच्यानंतर मग पिंपरीमधून पडली मला ह्याची कुठली औंधची, त्याचे मला 201 रुपये भेटले 10 किलोमीटरचे. त्याच्यानंतर लगेच मला पडली औंधवरून संगमवाडीची, त्याचे मला किती भेटले 9.5 किलोमीटरचे 251. आणि त्याच्यानंतर मला तिथूनच कुठली हॉटेल, आपलं जे कुठली हॉटेल आहे ते हॉटेलचं नाव आठवत नाही आहे, मंगलदास रोडवरून एअरपोर्टची पडली, त्याचे मला 7 किलोमीटरचे 225 रुपये भेटलेत. आता मी तर आलेलो आहे. आता इथून तर उलटं सुलटं वाजायला लागली, कुठली अवतारवाडी, उंडरी असली वाजा. एखादी पिंपरी चिंचवड किंवा पुणे सिटीमधली शिवाजीनगर वगैरे पडली ना, मग घेऊ, ॲक्सेप्ट करून देतो अपडेट. मित्रांनो, मी डायरेक्ट आपलं एअरपोर्टवरून डायरेक्ट MT आलो मी. आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला. आज अर्निंग एवढं काही खास झाली नाही आहे, जे आहे ते दाखवणार आहे. 925 रुपये ओलामध्ये आणि उबरमध्ये दाखवतो मला 1197 रुपये. टोटल तुम्हाला सांगतो 925 प्लस 1197 प्लस टोटल 2122 रुपये झाले. ह्याच्यातनं आपल्याला पासचं उबरचं आणि ओलाचं दोन्हीचं पास मायनस करायचं आहे 240 रुपये. तर 1700 रुपये आपली अर्निंग झाली. ह्याच्यातनं CNG गेला असणार आहे बघा, 400 रुपयाचं CNG गेलं असणार आहे. गाडी चालली आहे बघा 400 ते 450 रुपये, 121 किलोमीटर चालली गाडी. 400 ते 450 किंवा 500 गेला असणार आहे. तर एवढी आपली शनिवारची अर्निंग झाली. कारण आज दुपारी 12 वाजता चालू केलं होतं मी. तसं 12 वाजता चालू करून त्याच्यानंतर मला फर्स्ट राईड पडली होती 2:30 वाजता. 2:30च्या नंतर मग मी चालू केलं. त्याच्यानंतर बावदानला 1 तासभर थांबलो असणार आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू चालू होतं. बावदानला काहीतरी 4:30 काहीतरी टायमिंगला होतो मी, 4:30 का 5ला. त्याच्यानंतर उबर केला मी. ओलाची काय नुसतं 100-100ची पडत होती, त्याच्यामुळे उबरचं घेतलंच नाही. कारण विश्रांतवाडीला मी पार तास, सव्वा तास, 1.5 तासपर्यंत थांबलो. त्याच्यानंतर एक सुद्धा राईड वाजत होते, पण काय इकडे तिकडे वाजते. कुठं उंडरी,
इकडे तिकडे वाहत, त्याच्यामुळं मी एक पण राईड घेतली नाही. मग डायरेक्ट मी घरी निघालो. आता मी पोचतोय घरी. तर ठीक आहे, मी काय जे आहे रिअल दाखवतो. असं नाही आहे की ज्या दिवशी अर्निंग होईल त्या दिवशी असं दाखवत नाही आहे. तर ठीक आहे, आजचं तर ठीक आहे. आज कारण गाडी वगैरे धुवायची होती मला सकाळी, त्याच्यामुळं मी लेटच निघालो होतो. उद्या सकाळी लवकर निघू. मग उद्याचं बघू काय, कारण इंटरसिटी पडतच नाही आहे उबरची, काय कळत नाही आहे की काय ते सेटअपमुळं का काय कळत नाही आहे, त्याच्यामुळं पडत नाही वाटतं, असं वाटतंय मला. तर बघूया. कारण उबरचं एक्सेप्ट रेटिंग पण वाढलेलं आहे माझा, कारण 24-25 झालेलं आहे. तरी पण काय इंटरसिटी वाढ, मला असं वाटत होतं आज की इंटरसिटी पडेल कुठला. संध्याकाळी जरी पडली असती ना तरी पण मी गेलो असतो, पण काय पडलीच नाही. तर मी डायरेक्ट आपला MT आलो. तर ठीक आहे, तर उद्या आपण सकाळी लवकर चालू करायचा प्रयत्न करू. जर उद्या जरी जे इंटरसिटी जर पडली तरी जाऊ आपण. तर चला, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोज व्हिडिओ बघण्यासाठी. गुड नाईट मित्रांनो.